नांदेडमध्ये चालत्या बसमध्ये 12वीच्या उत्तरपत्रिका तपासण्याचा प्रकार समोर आलाय। नांदेडहून धर्माबादकडे जाणारी ही बस होती, ज्याच्यामधला हा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे खळबळ माजली आहे। 12वीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिका बसमधल्या गर्दीमध्ये तपासल्या जात होत्या। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघतोय, पुढारी न्यूजवर एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपण पाहतोय। 12वीच्या उत्तरपत्रिका तपासण्याचा भोंगळ कारभार नांदेडमध्ये समोर आलेला आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी आवेश तांदळे सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। आवेश, खरं तर 12वीच्या उत्तरपत्रिका तपासताना गोपनीयता बाळगणं आवश्यक असतं, तसा नियम आहे, पण इथे मात्र सर्रास भर गर्दीत बसमध्ये पेपर तपासले जात आहेत। नक्कीच रिद्धी, 12वीचे जे वर्ष राहते ते मुलासाठी एक टर्निंग पॉईंट राहते। इथूनच मुलाला पुढचं भविष्य काय ते समजून कुठल्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये निवड करायची समजून जाते। पण हे गोपनीयता भंग झालेला, जेव्हा 12वीची एक्झाम झाली त्यानंतर हा फिजिक्सचा पेपर होता आणि चक्क ते बसमध्ये चेकिंग करताना आपण बघू शकतो। नांदेड ते धर्माबाद हे बसमध्ये ते जे शिक्षक आहेत त्यांनी हा पेपर चेकिंग करताना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। आपल्याला माहित आहे की जर 12वीची जर एक्झाम जर चेक करायचं, एक तर तुम्ही कॉलेजमध्ये करा किंवा तुम्ही तुमच्या घरी पण पेपर मागू शकता, पण चक्क बसमध्ये पेपर चेक करणं ही खरंच मोठी घटना आहे। या प्रक्रियेचा बोर्ड काय कारवाई करणार हे बघावं लागेल प्रीती जी। निश्चित, आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने हा भोंगळ कारभार समोर येत असताना संबंधित पेपर तपासणारा व्यक्ती कोण आहे, त्याच्यावर काय कारवाई होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद आवेश दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।